स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठीचा 19वी कविता गे माय भू याचं स्वाध्याय बघणार आहोत. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो? तर कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो. मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती? तर सूर्य, चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत. कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला? तर मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला. खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे. मातृभूमी हे कवींचे दैवत आहे. या महान देवतेची पूजा सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते. म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्यचंद्र व तारे आणणार आहेत. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना. कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वतः लहान बाळ समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई, तुझ्यामुळे मी तुझे ताने लेकरू आहे. हे केव्हा घडते ते लिहा. कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. उत्तर: जेव्हा कवी मस्तकावरती मातृभूमीची पायदोळ लावतात तेव्हा कवींची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो. जेव्हा कवींची वाणी मातृभूमीरूपी आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव. तर शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. शब्द सामर्थ्य, प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी. प्रश्न 5. कवितेत आलेले 2 वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. पांग फेडणे. वाक्य: ज्या आईवडिलांनी आपले पालनपोषण केले त्यांचे पांग फेडायला हवे. पायधूळ: परीक्षेला जाताना आपल्या आईची पायधूळ घ्यावी. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा. उत्तर: सारे, तारे, कशाला, आला, गाणी, वाणी, जराशी, काशी, ताना, पाना. प्रश्न 7. स्वमत. कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा. कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे. मातेमुळे माझ्या शब्दात सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आलेच भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावरती मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय. तिच्या चरणाशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा. तर मातृभूमी ही माता आहे. ती तिचे ताने बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे. अशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही. तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे. म्हणून चंद्र, सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे असे कवी म्हणतात. कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा. तर मातृभूमीचा गौरव करताना कवी म्हणतात, हे मातृभूमी, तुझी मी आरती सूर्यचंद्र व तारे आणून करतो आहे. तुझ्या चरणाशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस. मी तुझे लहान मूल आहे. तुझ्या शब्दांमध्ये तुझ्या पाण्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच प्रयाग काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरव गीत गाणार आहे. चर्चा करूया. आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल याची गटात चर्चा करावं, वर्गात सांगा. तर उपक्रम: आपल्या मायभूमीचे पांग फेडण्यासाठी काम केलेल्या 5 लोकांची माहिती मिळवा, वर्गात सांगा. स्वातंत्र्यवीर सावरकरांची सागरास ही कविता मिळवून वाचा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.